नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तू का म्हणी हा लोकीच्या व्यवहारे तू का म्हणी हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ ढोपार कुमाई ताई वाजवते हरी जय 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 ढोपार कुमाई हरी जय 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 ढोपार कुमाई हरी जय 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 ढोपार कुमाई हरी जय 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 ढोपार कुमाई हरी जय 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 ढोपार कुमाई हरी जय 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 ढोपार कुमाई जय 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 ढोपार करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल भजे पांडुरंगम पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन
विनाशाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारि बरनो रघुबर विमल जसूर जो दायको फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस बेकार आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए 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 महाराज विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए आइए हनुमंत विराजिए। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आणि मानव जातीला योग्य वेळेमध्ये विचार करायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर
की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाने हाले, ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्यम, नाहीतर तुझे या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा. किंवा एक सांगेल पहा, आपण जन्माला आल्याच्या नंतर, मानव देह धारण केल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी आपण कोणतीही क्रिया करत असू द्या, कोणतीही क्रिया करत असताना याच्यावरती सत्ता फक्त आणि फक्त भगवान परमात्माची असते. पहा, या विश्वातील अगदी झाडाचं पान देखील भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. म्हणून भगवंताचीच सत्ता आहे. आपल्याला जन्माला घातलंय, जन्माला कधी घालायचं आणि त्यांना घेऊनही कधी जायचं हेही भगवंताच्या हातामध्ये. एक सांगेल पहा, माणूस एकदा जन्माला आला याचा अर्थ ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्याच दिवशी त्याचा मृत्यू देखील ठरलेला असतो, फक्त आपल्याला माहिती नसतो. आणि ती जर तारीख, ती जर डेट आपल्याला कळाली असती तर माणसं एवढ्या आनंदाने जीवन जगलेच नसते. कशाला काय करून ठेवायचं म्हटले असते, कशाला सप्ताहात दानधर्म करायचा आहे, कशाला काय द्यायचं आहे, दानधर्म नको, काहीच नको. का? फक्त 10 दिवस राहिले, फक्त 15 दिवस राहिले. एक सांगेल पहा, अतिशय सुंदर पवित्र असं मंगलमय वातावरण, आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये अगदी संत गुलाबबाबा आश्रम टाकरखेडा मोरे, अतिशय सुंदर खूप मोठा आश्रम आहे. एक सांगेल पहा, आपण या पवित्र अशा भूमीमध्ये, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म तर झालाय, पण या सुंदर अशा गावामध्ये आणि संत गुलाबबाबांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही पवित्र अशी माती, आणि या मातीमध्ये आपलाही जन्म झालाय. आपल्यालाही ते स्वतः रोज दर्शन करायला भेटतंय का? देशभरातलेच नाही तर देशाच्या बाहेरून अगदी प्रत्येक राष्ट्रातील सर्व भक्तगण मंडळी इथे दर्शनासाठी येत आहेत. आणि आपण तर किती भाग्यवान आहोत, आपल्या भाग्याला पारावार नाही का? आपल्याला रोज बाबांचं दर्शन होत आहे. एक सांगेल पहा, आणि मी सुद्धा स्वतःला भाग्यवान ठरेल की अगोदर माहिती नव्हतं की आश्रम आहे कुठे नेमका, फक्त ऐकून होते. कधी विचारही केला नव्हता, कधी कल्पनाही केली नव्हती की बाबा मला सेवेसाठी, काहीतरी कार्यक्रम करण्यासाठी, माझ्याकडूनही काहीतरी सेवा करून घेण्यासाठी मला इथपर्यंत बोलवतील आणि प्रत्यक्षात मला इथे येऊन दर्शन घेण्याचा योग येईल. पण एक सांगेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव असतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये बाबांविषयी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भक्ती आहे आणि प्रेम आहे ना, नक्कीच भगवंत त्याला अगदी बाबाही त्यांची सेवा करून घेण्यासाठी त्यांना निवडत असतात. कारण एक सांगेल पहा, लाखों में किसी एगो को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं, बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. नक्कीच आपल्याला बाबा दर्शनासाठी बोलवतात, पण अंतःकरणामध्ये बाबांच्या विषयी भाव पाहिजे. आणि अगदी सतत आपण जीवन जगत असतानाही, आपला प्रपंच करत असतानाही, आपण नामचिंतन करत असतानाही रोज जर आपल्याला दिवसभर नाही, दिवसातनं 2दा जरी बाबांची आठवण झाली ना, तर बाबा आपल्याला, मी तर सांगेल 15 दिवसातनं एकदा तरी इकडे बोलवतील दर्शनासाठी. पण अतिशय सुंदर वातावरण आहे. अनेक सांगेल, ज्यांनी स्वतःचं आयुष्य पूर्ण आश्रमासाठी पणाला लावलं, जे आयुष्यभर आश्रमासाठी झिजत राहिले, फक्त आश्रमासाठीच नाही. अनेक सांगेल, 8 वर्षांपूर्वीही त्यांना काळ घेण्यासाठी आलेला होता. सर्वांना ती गोष्ट माहिती आहे. पहा, सर्वांना माहिती आहे. आता मला जेवढी माहिती, मी जेवढी ऐकली काळजीपूर्वक, जेव्हा ऐकली तेव्हा डोळ्यात पाणी आलं. पहा, की एक सांगेल, जसं अगदी ज्ञानेश्वर बाबाजींना जेवढी बाबांची सेवा करण्यासाठी भेटली, काहीतरी स्वतःचं आयुष्य आश्रमासाठी पणाला लावण्यासाठी भेटलंय ना, नक्कीच ते जीवनामध्ये भाग्यवान आहेत. की आम्हीही कुठंतरी भगवंताला आणि बाबांच्या चरणावरती प्रार्थना करू की बाबा आम्हालाही तुम्ही काहीतरी आश्रमामध्ये सेवेसाठी घ्या म्हणून. एक सांगेल पहा, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सर्वांना माहिती आहे, हैदराबादला जेव्हा ज्ञानेश्वर बाबाजी त्यांचं हृदय ट्रान्सफर करायचं होतं, हृदय काढलं, ट्रान्सफर हृदय केलं, पण ज्या वेळेला झालं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या हातात ज्ञानेश्वर बाबा जिवंत नाहीत, तुम्ही त्यांना घेऊन जा. त्या
त्यांची डेड बॉडी आणण्यासाठी सर्वांनी गाडीमध्ये ठेवली आणि एअरपोर्टवरती जेव्हा गेले होते हैदराबादला, सर्वजण होते गाडीमध्ये, माहिती नाही, सर्व चेक करतात अगोदर बसण्याच्या अगोदर, पण माहिती नाही कुठून तरी बाबांच्या या आश्रमावरतील एका बॉटलमध्ये पाणी होतं. ते पाणी काढलं, बाबांच्या ज्ञानेश्वर बाबांच्या डोळ्यावरती शिंपडलं, तोंडावरती शिंपडलं. बाबा परत जिवंत झाले. ही अगदी गोष्ट जेव्हा ऐकली डॉक्टरांनी, त्यांनासुद्धा म्हणजे अभिमान वाटला, त्यांनासुद्धा एक आश्चर्य वाटलं की एवढी मोठी गोष्ट की आम्ही स्वतः डेड बॉडी म्हणून घोषित केलं आहे आणि परत हा व्यक्ती जिवंत कसा बरं होऊ शकेल. एक सांगेल, बाबांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला की ज्ञानेश्वर बाबा आत्ताच तुमचं वरती काही काम नाही, आत्ताच तुम्ही येऊन काहीच उपयोग नाही का, अजून बहुत करणे आहे तुम्हाला, अजून भरपूर सेवा करायची. त्यानंतर ज्ञानेश्वर बाबा 8 वर्ष जगले आणि अगदी आत्ताही ज्या वेळेला गुरुपौर्णिमा झाली, गुरुपूजन झालं, सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर, सर्व उत्सव आनंदामध्ये पार पडल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचा देह ठेवला. एक सांगेल पहा, हे खरंच माणसं भाग्यवान होती. म्हणूनच म्हणतात ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या आता कीर्ती जगमाची, जगमाची राहिल्या आता कीर्ती जगमाची, राहिल्या आता कीर्ती जगमाची, राहिल्या आता कीर्ती जगमाची. गेले दिगंबर विश्वरई गोती, गेले दिगंबर जगामाची, राहिल्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामागे. एक सांगेल, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये कितीही भगवंताची सेवा केली आणि कितीही भगवंताच्या साधकांच्या सहवासामध्ये राहिले ना, तरीसुद्धा एक नाही एक दिवस त्यांना जायचंच असतं. पण जाण्याच्या अगोदर एक सांगेल, इथे बसलाय तुम्ही जाणार नाहीत का? प्रत्येकजण जाणार आहे, प्रत्येकाची जाण्याची वेळ आणि काळ ठरलेला आहे. पण कोणी आज जातो तर कोणी उद्या जातो, प्रत्येकाची काळ वेळ ठरलेली आहे. कुणी आज जाईल, कुणी उद्या जाईल, कुणी 2 वर्षानं, कुणी 4 वर्षानं. पण आपल्या हातामध्ये फक्त एवढंच आहे, एवढा सुंदर असा भगवान पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला सुंदर असा नरदेह दिलाय ना, तर या नरदेहाला जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण काहीतरी भगवंतासाठी जगलं पाहिजे, काहीतरी भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. म्हणून अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आज कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन ज्यांनी केलेलं आहे, आदरणीय हरिभक्त परायण अगदी ज्ञानेश्वर बाबांनी तर स्वतःचं आयुष्य आश्रमासाठी तर पणाला लावलेलंच होतं. त्यांनी स्वतःचं समर्पण केलेलं होतं. म्हणून तर आज प्रत्येक व्यक्ती त्यांना जर ही बाब कळाली तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. एक सांगेल पहा, आपल्याला तरी माहिती आहे एवढी त्यांनी कीर्ती केली, जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आपल्यातून निघून गेले म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतंय. पण जे स्वतःचा बाप जे होता का, बापाचं जे आधार असतो, बापाचा जो पाठिंबा असतो, तो आज पितृछत्र ज्यांच्यावरून हरवलेला आहे ते किती शोकाकुल असतील, त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना किती आठवण येत असेल. म्हणून अगदी ज्यांच्याकडे सचिवपद होतं आणि अध्यक्षपद आता ज्यांच्याकडे येणार आहे, आदरणीय हरिभक्त परायण गोपाल दादा उमक असतील, दादांचे मी धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर ज्यांनी मला आमंत्रित केलं, ज्यांच्यामुळे मला गुलाबाबांची सेवा करण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे, आदरणीय हरिभक्त परायण अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार आणि कथाकार यांच्यावरती जे नितांत प्रेम करणारे आणि विशेषतः महाराष्ट्रात असे एकही कीर्तनकार नाहीत
की जे आमच्या निलेशदादा गोसावींना ओळखत नाहीत. आमच्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तपरायण निलेशदादा असतील. दादांचेही मी धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या संस्थांचे सर्वच अध्यक्ष मंडळी असतील, आयोजक, नियोजक, संयोजक असतील, मी सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्तपरायण आज आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांचं रात्री तुम्ही कीर्तन ऐकलं. आदरणीय हरिभक्तपरायण मुरलीधर महाराज गोमाद्रे दादांचे बाबांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आमचे मामा मला आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिलेत, बसलेत पहा. का बाबांसाठी फक्त एकच म्हणेल, मज पामराये काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी. तुम्हीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर जे गायनाची साथ करतायत आमच्या परिसराचं, आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण वयानं ज्येष्ठ आहेत, ज्ञानानं ज्येष्ठ आहेत, तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहेत, पण अगदी नितांत आमच्या भागातील नाही तर महाराष्ट्रभरातील जेवढे काही तरुण कीर्तनकार मुलं आणि मुली असतील यांना अगदी यांच्या बोटाशी धरून त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये कर्तृत्व करावं यासाठी कायम ज्यांचा सिंहाचा वाटा असतो आदरणीय हरिभक्तपरायण आमचे होंडे तात्या आहेत. त्याचबरोबर आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्तपरायण शरद महाराज देवडे दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच परिसरातील आपल्या भजनी मंडळी, टाळकरी मंडळी आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे चौकदारे आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. मी दिसते ना तुम्हाला चष्म्यातून, तुम्ही दिसत नाहीत मला म्हटलं. तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या इकडे विनेकरी बाबा आहेत, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. साऊंडवाले असतील. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर जे मृदंग वाजवण्याचं काम करतायत आदरणीय हरिभक्तपरायण आमच्यावरती नितांत बहिणीसारखं प्रेम करणारे हरिभक्तपरायण ओमदादा राऊत असतील. दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझ्यासोबत आलेली आमची ताई ईश्वरी ताई, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर इकडे अतिशय सुंदर तबल्याची साथ करणारे आपल्या परिसराचं वैभव, आपल्या गावातलं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण यश दादा. पुढचं नाही समजलं पण यश दादा एवढं माहिती. दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्वांसाठी तुम्ही जोरात टाळी वाजवायची पहा. त्याचबरोबर तुम्हाला हा कार्यक्रम भविष्यात जर कधी पाहावासा वाटला तर आदरणीय हरिभक्तपरायण यूट्यूब चॅनलवाले एक सांगू का तुम्हाला, 350 किलोमीटर अंतरावरून ते मोटरसायकल घेऊन आलेत पहा. आमचे विठ्ठलदादा पौळ आहेत, आमचे गोविंद भाऊ पौळ आहेत. या दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पहाटे 3 वाजता निघाले होते ते, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझे वडीलही उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण अभिषेक भैया तेही उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी पंढरपूर या ठिकाणी आमची भेट झालेली होती. आमच्यावरती बहिणीसारखं नितांत प्रेम करणारे आमच्या आशाताई असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वच हरिभक्तपरायण कमिटी मंडळी, त्यामध्ये सर्वच हरिभक्तपरायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाले आणि नथीवाल्या सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरिता निवडलेला आहे. पण मी सांगेल पहा, ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. एक सांगेल, तुकोबारायांचा अधिकार सर्वांनाच माहिती आहे, पण या सुंदर अशा पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेले आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. कारण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामात याचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओ जाईका. वारकरी संप्रदायाची इमारत आहे आणि त्याच वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. मी सर्वांना सांगेल, पहा, आपण सर्वजण या सुंदर अशा धर्ममंडपामध्ये कीर्तनासाठी, कीर्तन श्रवणासाठी सर्वजण बसलेले आहात. हा एक भगवंताच्या नामस्मरण रूपी, कीर्तन रूपी वाहत चाललेला एक समुद्र आहे. पहा, आणि या समुद्रामध्ये जो कुणी येईल स्वतः स्नान करून जाईल ना, नक्कीच त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इथे सर्वजण वाहत चाललेत. कोण? ओंडके म्हणजे लाकडाचे ठोकळे असं म्हटलं जातं. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आई जगती पुत्र मानवांचा. दोष ना कुणांचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. आपण सर्वजण या कीर्तनरूपी समुद्रामध्ये वाहत चाललेलो ओंडके आहोत. पहा, ऐका, इथे अनेक ठिकाणावरून पंचकृषीतील ओंडके आहेत. आम्ही जालन्याचे ओंडके, आमच्या ताई म्हणजे पुण्याचे ओंडके, आमचे दादा सर्वजण इथे उपस्थित आहेत. पण ऐका, कीर्तन संपण्याची अशी एक लाट येणार आणि तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे होणार. पण ऐका, भविष्यामध्ये पंचकृषीमध्ये मी कुठेतरी कीर्तनासाठी आले किंवा बाबांच्या दर्शनासाठी आले तर तुमच्या आणि आमची गाठ भेट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? बोलणं कळतंय ना? कारण इकडची भाषा मला नाही येत. पहा, इकडं राहावं लागेल, त्याच्याशिवाय मराठीच बोलते ना मी. समजतंय का बोलणं? पण इथं गोंगाट होतंय, मला कळत नाही. तुम्ही कारण माझ्याकडे असे नुसते पाहायला लागले, मला कळ ना तुम्ही जागेत का झोपलेत. कारण काही काहींना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते. कीर्तन संपण्याची अशी एक लाट येणार, तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे होणार. पण जीवनामध्ये अशी एक लाट आहे, पहा, तिला म्हणतात सुनामी लाट. मृत्यूरूपी लाट. ती जर तुमच्या आणि आमच्या जीवनात आली तर पुन्हा नाही गाठ. तुमच्या आणि आमची कधीच गाठ भेट होऊ शकत नाही. म्हणून हीच लाट येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये योग्य विचार करायचा आहे. का? आपल्याला कधी कधी असं माणूस म्हणतो, पहा, कुणीच कुणाचं नसतं म्हणून जग. आणि ज्या वेळेला आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, धनदौलत आहे, आपल्याकडे पैसा आहे, त्यावेळेला जो आपला पाहुणा नाही तो सुद्धा सांगणार का की आमचे खूप जवळचे पाहुणे आहेत. आणि आपलीच प्रॉपर्टी, आपल्याकडे पैसा नसू द्या, आपण खूप गरीब परिस्थिती असू द्या, बिकट परिस्थिती, वाईट परिस्थिती आपल्यावरती जर आली, वाईट वेळ जर आपल्यावरती आली ना, तर आपला जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो हे आमचे जवळून नाही, आमचे लांबून पाहुणे आहेत म्हणतात ना. असे तुम्हाला अनुभूती आली असेल कधी कोरोनाच्या कालावधीमध्ये. माणसं फक्त एकच म्हणायचे. असं म्हटलं जातं, पहा, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावरती नितांत आणि विनामूल्य प्रेम करणारं जर कोण असेल तर त्याला आई आणि वडील म्हणतात. आईशी कळवळ्याची जाती आणि करे लाभावीने प्रीती. पण ज्यावेळी आपल्यामध्ये कोरोना आला, एका आईच्या मुलीला कोरोना झाला, वडिलांच्या मुलीला कोरोना झाला, त्यावेळेला ती आई आणि तो बापच त्यांच्याकडे गेला नाही. तेव्हापासून एकच म्हणावं, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे नाही रे, नाही कुणाचे गोड नाही रे, नाही कुणाचे गोड नाही रे, नाही
नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. पण ऐका ना, या विश्वामध्ये या जगामध्ये या पृथ्वी तलावरती मनुष्य जातीमध्ये जरी आपलं कोणी नसेल ना, आपली बहीण नाही भाऊ नाही आजी नाही चुलता नाही कोणीच नाही, पण इथे फक्त आणि फक्त कोण आहे? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. एक सांगू, एक सुंदर असं प्रमाण आहे पहा इथे. आणि फक्त भगवान परमात्मा आपलाय. मला सांगा पहा, तुम्ही 10 वर्षापासून भजन करता कीर्तन करता, तुम्ही कीर्तन ऐकता कथा ऐकत आलेला आहात. जेव्हापासून तुमचा जन्म झालाय ना तेव्हापासून बाबांचं भजन नामचिंतन तुमच्या कानावरती पडतंय. बरोबर आहे ना? तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. कोणी 10 वर्षापासून घातली असेल, कोणी 20 वर्षापासून घातली असेल, कोणाला जन्मताच माळ घातली असेल. जन्म झाला की तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या आई आणि वडील यांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये टाकली असेल. पण मला सांगा, आजपर्यंत तुम्ही असा एखादा दिवस सांगे की त्या दिवशी म्हटलायत की देवा तू माझा आहे मी फक्त तुझा आहे, म्हटलायत का? ऐका ना, या विश्वामध्ये आपलं दुःख ऐकणारा आणि आपलं दुःख समजून घेणारा फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे. ज्या दिवशी तुम्ही बाबांच्या समाधीच्या पुढे जाल ना आणि डोळ्यामध्ये पाणी जेव्हा येईल आणि त्यावेळी तुमच्या अंतःकरणातली कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही बाबांना सांगा जर नाही पूर्ण झाली, नाही जर पूर्ण झाली तर परत मला येऊन भेटा तुम्ही, प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. का? इथे फक्त म्हणायचंय देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव मी देवाचा, देव मी देवाचा. ही समाधी 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 सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव मी देवाचा, देव मी देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. इथे फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आपलाय. पहा, अंतःकरणातून त्या भगवंताची मूर्ती समोर ठेवून जरी आपण जिथे कुठे आहोत ना, आपण जर त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू केलं, त्या ठिकाणी जर भगवंताचं भजन केलं ना, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. आणि तेथे कळी काळाचा रेगण आहे. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही, पण अगोदर नारायण हरी भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. पहा, मग जीवनामध्ये विचार करायचा, योग्य विचार करायचा. कोणता विचार? जो विचार जगद्गुरु तुकोबारांनी केला तो, जो विचार माझ्या माऊलींनी केला तो, जो विचार संत एकनाथ महाराजांनी केला, जो विचार नामदेव महाराजांनी केला, प्रत्येक संत महात्मा मंडळींनी जो विचार केला एवढंच नाही, जो विचार आपल्या बाबांनी केलाय तोच विचार आपल्याला करायचा आहे. काय विचार केला? जगद्गुरु तुकोबाईंनी वेगळा विचार केला. एक सांगेल, माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा वेगळा विचार केलाय. कोणता विचार केलाय? विश्वाची माऊली म्हणायची ना त्यांना, पूर्ण विश्वामध्ये त्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. म्हणून तर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. एवढंच नाही, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर. देवाचा
ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. एक सांगू, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. प्रत्येक संतांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणायचेत, आपल्या वागण्यामध्ये आणायचेत, आपल्या बोलण्यांमध्ये आणायचेत. ज्या दिवशी संतांचे विचार आपण रुजवून घेऊ ना, नक्कीच असं ठरू की तुम्ही योग्य विचार केलाय. विचार करायचा कोणता? जो विचार जगद्गुरु तुकोबारायांनी केला आहे. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. हां, माझ्याकडे पाहायचं, अजिबात इकडे तिकडे पाहू नका. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केलाय, पण कोणता विचार केलाय? कोणता विचार केलाय? अखंड कंठामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. आणि छंद या नामाचा घेतला असे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकारही असा होता पहा, ज्यांनी अखंड स्वतःच्या वाणीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन धारण करावं, यात अजिबात नवल नाही. तर ज्यांच्यासाठी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, त्याच तुकोबारायांचा अधिकार आहे पहा. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापियम किंवा जगण्याचा पाया, चालण्याचे बाळा जगण्याचा पाया, विचारांची जगण्याचा पाया. एक सांगू, त्याच जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार असा होता, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. आणि अशाच तुकोबारायांकडे काही साधक मंडळी आले. साधकांनी विचारलं की म्हणे, महाराज तुम्ही म्हणता विचार करा आणि तोही क्षणाक्षणाला करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचार करायचा, पण कोणता विचार? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करायचे, भाळावरती चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा निर्माण करायचा. एकदा का तुम्ही भाळावरती चंदनाचा टिळा लावला आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घातली, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. आणि तुम्ही वारकरी होण्यासाठी अगोदर तुम्हाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करावं लागेल, मग वारकरी व्हायचंय. होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. मग पंढरपूरची वारी का करायची? का करायची वारी? एकदा तरी माणसानं नरदेह धारण केल्याच्या नंतर, एकदा तरी मनुष्य देह धारण केल्याच्या नंतर काय करावं? पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहे वाट पाहे कृपाळू तातडी, कृपाळू तातडी मुतावीण, वाट पाही उभा विठेची आवडी. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यानं आपली वाट पाहावी, अगोदर आपल्यालाही त्या पात्रतेचं व्हावं लागेल, तेव्हा भगवंत वाट पाहिल. एक सांगू, आपल्याला वारकरीही व्हायचंय, पंढरपूरची वारीही पूर्ण करायची. मग साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय विचार करायचा, पण विचार करायचा का आणि कसा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचार करा, तोही क्षणाक्षणाला करा. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची
संसारा करावा विचार तारा भया पार भावत तू 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 नासिवंत देह जाणार नासिवंत देह तात्यांसाठी जोरात टाळी वाजवा. जोरात 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 वाजवा ना, जोरात. चार्जिंग नाही केली का तुम्ही? चार्जिंग बॅटऱ्या उतरल्या, चार्जिंग राहिली अजून. चहा घेतला, तीच आपली भरपूर चार्जिंग झाली. टाळ्या वाजवायला, भगवंताच्या भजनामध्ये स्वतःला लीन करून घ्यायला चार्जिंगची गरज नाही, आपोआप चार्जिंग होते. अतिशय सुंदर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. बाबा रे, तुम्ही विचार करा आणि तोही क्षणाक्षणाला करा. मला सांगा, पहा, जगद्गुरु तुकोबारायांनी विचार करायला सांगितलाय आणि तोही माणसालाच करायला का सांगितलंय? असं का नाही म्हटले तुकोबाराय एखाद्या म्हशीला तू विचार कर, एखाद्या गाढवालाही नाही म्हटले तू विचार कर? का? विचार करण्याची बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि विचार करण्याची प्रवृत्ती ही फक्त माणसाला दिलेली आहे. मग माणसाला विचार करायला सांगितलंय, पण कोणता विचार करायचा आहे? तर सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन करण्याचा विचार करायचा आहे. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करायचा आहे. मग प्रपंच सार आहे की परमार्थ सार आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे. पण मला सगळ्या महिला मंडळ तुम्ही उत्तर द्या, पुरुष मंडळ ऐका. तुम्हाला एक प्रपंचामध्ये जर सुख भेटत असेल, समाधान जर भेटत असेल, आनंद भेटत असेल, तुम्हाला खूप दिवसाचा मुलगाच नाही आणि तुम्हाला काही दिवसानं अगदी आशीर्वादानं बाबांचा मुलगा झाला, मग मुलगा झाल्याच्या नंतर जेवढा आनंद तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी असतो तेवढा आनंद त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो का? तुमचा मुलगा 2 वर्षाचा झाला तेवढा आनंद राहतो का? तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाला तेवढा आनंद, तुमचा मुलगा 40 वर्षाचा झाला तेवढा आनंद, आणि तुम्हीच 70-80 वर्षाचे झाले आणि तुम्हालाच तुमच्या मुलानं घराच्या बाहेर तेवढा आनंद. एक सांगू, आपला आनंद कमी कमी होत जाणार आहे, पण पारमार्थिक क्षेत्रातला आनंद हा जसं जसं वय वाढेल तसा तसा आनंदही वाढत जातो. एक सांगेल, तुम्ही विचार करायचा की नेमकं समाधान कशामध्ये, नेमकं सुख कशामध्ये. तुम्ही प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख भेटत नाही, कारण या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. एवढंच नाही, दुःख बांधावडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे, किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया एर झार हरेविन. मग प्रपंचामध्ये सुख आहे की परमार्थामध्ये आहे याचा विचार तुम्ही करायचा आहे. मग सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करायचं आहे. मग नामस्मरण करावं का? का करावं तर त्याचं उत्तर, तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर तुमच्यावरती संकटच येणार नाही, आणि जरी संकट आली ना तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. मग नामस्मरण करावं का? तर त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबाराय हरिपाठात देतात, पहा की ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे.
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची ऐसा नावाचा महिमा. आणि तेच नाम जर मुखामध्ये नसेल ना तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीड. ते मुखही नाही आणि ते तोंडही नाही तर ते सापाचं बीळ आहे. पहा, भगवंताचं नामचिंतन करायचं. पण का तर हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ तुटतील. भगवंताचं नामचिंतन करायचे आपल्याला. नामस्मरण करायचं जीवनामध्ये. नामस्मरण करावं का तुम्ही म्हणाल ताई आम्ही करू ना म्हातारपणी भजन. आत्ताच कुठं आमचं वय झालंय. एक सांगू मला सांगा ना, तुम्ही इथे बसलायत कीर्तन ऐकण्यासाठी पण आपल्याला एवढं माहिती आहे का कीर्तन संपल्याच्या नंतर आपल्याला जागेवरचं उठता येईल म्हणून? कीर्तन संपल्यावर उठता येईल का नाही हे माहिती का तुम्हाला? का क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, राम राम स्मराधी. माणसाचा क्षणाचा तर भरवसा नाहीच, पण एक सर्वांना सुंदर पटेल असा रुचेल असा सुंदर एक अभंग सांगते. पहा, समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आहे. भैयांना तुम्ही बडबड करू नका, शांत बसा थोड्या वेळ. विठ्ठल विठ्ठल समर्थ रामदास स्वामींचं सुंदर असा अभंग आहे की प्रत्येक व्यक्ती म्हणतो आम्ही म्हातारपणी भजन करू. आता आमचं 20 वर्ष वय चालव, आम्ही 30 वर्षाचे झाल्यावर भजन करू, आम्ही 40, 50, 60 वर्षाचे झाल्याच्या नंतर भजन करू. एक सांगू, समर्थ रामदास स्वामी सांगतात प्रत्येक माणसाचं आयुष्य हे 10 वर्षाला बदलत असतं. मग भजन करायचं कधी तुम्ही ठरवायचंय. सुंदर असा अभंग आहे पहा. ते तुम्हाला अभंग म्हणून दाखवते, गाऊन दाखवते, त्याचा अर्थही तुम्हाला सांगते. पण अभंग झाल्याच्या नंतर खरोखर तुम्हाला अभंग पटला तर टाळी वाजवण्यासाठी कोणीच कुच्चरपणा करायचा. एक सांगू, समर्थ रामदास स्वामी सांगतात सावधान. शब्द ऐकलाय का? हा ओळखीचा आहे का? कुठे ऐकला? हा शब्द ऐकला की तुम्हाला आठवत असेल मी कसं बहुल्यावर चढलो होतो. आठवतं ना? सावध सावधान वाचे वदा नारायण, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी. दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40व्या वर्षी माणसाला चष्मा लागतो का? चष्मे आत्ता निघाले हो, 15 वर्षात, 16 वर्षात, 17 वर्षात. पहिल्या काळात चष्माच लागत नव्हता. का लागत नव्हता? या डोळ्यानं प्रत्येक व्यक्ती लहानापासून तर वयोवृद्धांपर्यंत या डोळ्यानं फक्त आणि फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहायचे, ज्ञानेश्वरीचं वाचन करायचे, गुरुचरित्राचं पारायण करायचे, म्हणून चष्मे लागत नव्हते. आता नको ते पाहतो, नको ते ऐकतो म्हणून लवकरच चष्मा पण लागतो. पण आपण एवढे करामती इथले चष्मे सोडून सांगते बरं का, आमच्या तिकडचे. चष्मा जरी लागला तरी आपण चष्म्याच्या वरून पाहतो, पाहिल्याशिवाय राहत. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. दात हलण्याच्या अगोदर ठरवायचं काय खावं काय नाही खावं. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. केस पांढरे झालेत का? इथं बरेच आहेत पहा. बरं, केस पांढरे झाल्याच्या नंतर काळे करण्यासाठी काय उपाय? काय करता? काय कोणती लावता? गणपती छाप, निशाका, इंडिका का मोहरी ही ना कोणती लावता? लावू नका असं मी म्हणत नाही पा. कमी वयात जर केस पांढरे झाले तर डाई करावा, डाई करू नका याच्या विरोधात अजिबात नाही.
डाय करणं योग्य आहे. कधी आताच्या काळात 16 वर्षात 17 वर्षात 15 वर्षात केस पांढरे व्हायला लागले, मग डाय करणं गरजेचं आहे. पण डाय कुठं कुठं करावा याला बी मर्यादा आहे. इकडं डाय करणं ठीक आहे इकडं, पण डायचं इथं काय काम आहे? हे डाय करायचं ठिकाण आहे का? लोक इथं बी डाय करायला लागले आणि कितीही डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नुसतं धुकं पडल्यासारखं होतं. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाली 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैसी जीव होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन सावधान. टाळ्या जोरात वाजल्या याचा अर्थ तुम्हाला समजलं बरोबर? असंच आहे का? मग ठरवायचं तुम्ही कधी भजन करावं नेमकं. एक सांगू, भगवंताचं नामचिंतन करायचंय. का करायचे भगवंताचं नामचिंतन? त्याच्यावरती सुंदर असं प्रमाण आहे पहा. माझ्या जगाच्या मालकांना भगवान पांडुरंग परमात्म्याला सुद्धा काय आवडते? आवडे दिवासी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. माझ्या भक्तांनी रात्रंदिवस भगवंताचा जय जयकार नामचिंतन केलेलं माझ्या भगवंताला आवडतंय. मग नामचिंतन करायचंय. का करायचे नामस्मरण? भक्ताच्या प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना भगवंत पूर्ण करतात, पण अगोदर अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे. अगोदर नामचिंतन करावं लागेल. एक सांगू, प्रत्येकाची आवड वेगळी. इथं बसणाऱ्या महिला मंडळांची आवड वेगळी आहे. लहान लेकराची आवड वेगळी असते, तरुण मुलाची आवड वेगळी असते, वयोवृद्ध माणसाची आवड वेगळी असते. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पण माझ्या संतांची काय आवड होती? माझ्या संतांची काय आवड आहे? माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवड, माझ्या जीवीची आवड. पंढरपुरा नेईना गुडी पुरा नेईना गुडी. पांडुरंगी मान रंगले, पांडुरंगी मान रंगले. पंढरपुरा नेईना गुडी, पंढरपुरा नेईना गुडी. पांडुरंगी मान रंगले, पांडुरंगी मान रंगले, रंगले. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी काय? पंढरपुरा नेहीन गुडी. कोणाची आवड? संतांची आवड. आणि भगवंताला आवडतं काय? भक्तानं रात्रंदिवस भजन केलेलं. जेव्हा आपण भगवंताला काय आवडतं ते पूर्ण करू. भगवंताची आवड पूर्ण केली की भगवंत आपोआप आपली आवड पूर्ण करत असतात. आपल्या इच्छा मनोकामना संकल्पना प्रत्येक विचार पूर्ण करतात. पण अगोदर आपल्याला भगवंताची आवड पूर्ण करावी लागते. भगवंत नक्कीच त्याचा
मोबदला म्हणून आपल्याला काही ना काहीतरी देत असतो, पण त्या अगोदर भगवंताचा स्वभाव आहे, सर्वांना माहिती आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवंत अगोदर काही ना काहीतरी भक्ताकडून घेतो आणि नंतरच त्याचा मोबदला देतो. सर्वांना उदाहरण माहिती आहे, द्रौपदी मातेच्या संकटामध्ये भगवान परमात्मा धावून आला हो, पण अगोदर द्रौपदी मातेनं हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. ऐका, द्रौपदी मातेनं अखंड भगवान परमात्म्याचं नामच चिंतन केलं, म्हणून तर 999 धागेच्या बदल्यात भगवंतानं 999 साड्या दिल्या. एक सांगू सर्वांना उदाहरण, भगवंताचा स्वभाव आहे अगोदर घेतो. भगवंताने भगवान परमात्म्यानं सुदाम देवाला सोन्याची नगरी नक्कीच दिली, पण अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेच ना, मुठभर पोहे घेतले, म्हणून तर म्हटलं जातं सुदामा ब्राह्मण हा दुःखी दारिद्र्य पीडिला. पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव कुणीया, टाळी हात वरती, सर्वांनी हात वरती घ्यायची, महिला मंडळ जय हो. शुद्ध भाव दे कुणीया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव दे कुणीया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्यांचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्यांचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याचे बेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कुणीया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. एक सांगू, सुदाम देवाला भगवंतानं सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत. ज्या दिवशी आपण भगवंताची आवड पूर्ण करू, नक्कीच त्या दिवशी भगवंत आपली आवड पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग अगदी भगवंताचं नामच चिंतन करायचंय, आणि हाच विचार आपल्याला जीवनामध्ये योग्य विचार करायचा की कोणता विचार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग जीवनामध्ये विचार करायचा आहे, तोही क्षणाक्षणाला. का करायचा विचार? तर आपला देह नाश पावणार आहे म्हणून, आपल्याला काळ खाण्यासाठी टपलेला आहे म्हणून. अभंगाचं दुसरं चरण. दाना रस करो
खरोखर मनातून आवडला असेल तर टाळी वाजव जोरात. म्हणच आहे आवाजाची देणगी मराठवाड्याला. एक सांगते तुम्हाला, आमचे गुरुजी आहेत बरं का, ते म्हणजे माझे गुरु आहेत. कारण ज्या वेळेला आम्ही कीर्तनही करत नव्हतो, ज्या वेळेला आम्हाला गायनही येत नव्हतं, एखादी चाल यायची फक्त दिदींनी शिकवल्यावर. सोनल दिदी करपे हे आमच्या गुरु. एखादी चाल शिकवली तर तेवढीच चाल म्हणावं कुठं तरी, यांनी माईक द्यावा आम्हाला, मग आम्ही म्हणावं दिदींच्या कीर्तनामध्ये. खूप मनाचा मोठेपणा करून, म्हणून तर आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेत आम्ही, त्यांचाच आशीर्वाद आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे विचार करा, तोही क्षणाक्षणाला का करायचा आहे, तर नाशिवंत देह, देह नाश पावणार आहे म्हणून. देह कुचका आहे, देह सडका आहे. तुम्ही म्हणाल ताई देह नाश पावणारा आहे म्हणून आम्ही जरा चांगलं चांगलं खाऊ. आता मला सांगा, चांगलं चांगलं खाल्ल्यावर जाणार नाही का? जाणार नाही का? तुम्ही लई चांगलं चांगलं खाल्लं, जिथं 4 जण लावायची तिथं 8 जण लावावं लागतील. फक्त क्षेत्रफळ वाढेल, दुसरा फरक काहीच नाही. का? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती आणि कोणी न येई सांगती. काळ आपल्याला खाण्यासाठी टपलेला आहे, म्हणून भगवंताचं भजन करायचे, नामचिंतन करायचे, विचार करायचा आहे. का? देह काळाला खाण्यासाठी, देहाला खाण्यासाठी काळ टपलेला आहे म्हणून. मग काय करायचंय? नरदेहाला जन्माला आल्याच्या नंतर आपण करावं काय, तर याच देही घडे आणि देवाचे भजन, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी तुम्हाला मनुष्याचाच देह धारण करावा लागेल. त्याच्याशिवाय भगवंताचं भजन करूच शकत नाही. मग नामस्मरण करायचंय, पण का करायचंय? 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाय भी अकेला ही. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तू अकेला जग में आणि जाय भी अकेलाही. नरदेह धारण केल्याच्या नंतर आपला जन्म म्हणजे कसा आहे, कसा आहे आपलं आयुष्य म्हणजे एक सांगू, आपला जन्म, आपला आयुष्य आणि आपला हा नरदेह म्हणजे आपण भगवंत रूपी परमात्म्यानं, भगवंतानं आपल्याला अगदी भाड्याचं घर दिलंय राहण्यासाठी. आपण एखादं किरायानं घर करू द्या, त्या मालकानं सांगावं आमचं घर आम्हाला आत्ताच्या आत्ता रिकामं करून द्या, त्या क्षणाला आपल्याला घर रिकामं करून द्यावं. 50 वर्षापासून तुम्ही त्या घरात राहतायत, पण म्हणता येत नाही हे घर आमचं आहे म्हणून. का? आपल्याला त्या क्षणाला रिकामं करावं लागतं. तसाच भगवान परमात्म्यानंही जिंदगी का किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना
छोड़ कर अपनी ऊंची हवेली, छोड़ कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा, एक पल में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा। एक सांगू, आपलं आयुष्य भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेला नरदेह म्हणजे एक भाड्याचं घर आहे. या देहाला जन्माला आल्याच्या नंतर, या घराला जन्माला आल्याच्या नंतर आपण काय करावं तर स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. मग संत महात्म्यांनी एवढा उपदेश करूनही जर तुमच्या लक्षामध्येच येत नसेल की आपलं कल्याण आहे कशामध्ये, आपलं भलं आहे कशामध्ये, तर अगदी भगवान परमात्मा आपण भगवंताकडे गेल्याच्या नंतर त्याचा जाब आपल्याला विचारतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं सुंदर असा अभंग आहे पहा. भगवंत विचारतात काय, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, क्या किया तुम्ही जीवन गवा दिया. मग काय करायचे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग क्षणाक्षणाला विचार करायचा का तर नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल देह नाश पावणार आहे, देह कुचका आहे, देह सडका आहे, म्हणून क्षणाक्षणाला विचार करायचा आहे, भगवंताचं नामचिंतन करायचंय, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. तू म्हणाल ताई करोना म्हातारपणी भजन करू शकत नाही का, नाकमुख गळू लागले लाळ आणि एवढंच नाही, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. कानाला व्यवस्थित ऐकायला येत नाही, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, नाकातून गंगा जमुना वाहतात, तेव्हा काय तुम्ही गोपाला म्हणणार आहात. आणि म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. माहिती आहे तुम्हाला, घराला आग लागली, घर विजायचे जर सांगितलं पाणी आणा पाणी, गावात कुठंच पाणी नाही, टाकी नाही ना हौदही नाही काहीच नाही, मी एक काम करा म्हणे आता नवीन विहीर खोदा, विहीर नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा मग पेटलेल्या घरावर टाका, तोपर्यंत घर राहील. सांगा ना, घर राहील. बरं घराला आग कशी लागते आपल्यामध्ये सांगू, कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं, बरोबर आहे का. कानांना ऐकायला येत नाही व्यवस्थित. एखाद्या बाबाला विचारो बाबा जेवले का, बाबा म्हणणार झोपायचंय आता. बाबाला विचारो बाबा कीर्तन कुठे आहे, बाबा म्हणणार पप्पेची आई येणार आहे उद्या. म्हणजे त्यांना कळत नाही. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं, नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं. एवढंच नाही, डोळ्यांना व्यवस्थित न दिसणं म्हणजे घराला आग लागणं. इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारत, तशीच लागू द्या का, आता वेळ निघून गेली आहे. पण ज्यांचे घरं मजबूत आहेत त्यांनी अभंगाचं तिसरं चरण, संत समागमी
संकाम्यासारखं नाही करायचं. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संतांची संगती करायची आणि परमार्थाची तातडी. मग परमार्थाची तातडी का करायची तर देह नाश पावणार आहे म्हणून. परमार्थाची तातडी का करायची, संतांची संगती का करायची तर ऐका, परमार्थामध्ये स्वतःला लीन करून घेण्यासाठी, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी आपल्याला लावून घेण्यासाठी. एवढंच नाही, आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतः काहीतरी कर्तृत्व करायचं असेल, स्वतःचं नाव लौकिक करायचं असेल तर अगोदर कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या अगोदर ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांचा अगोदर आपल्याला सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावं. का तर भाविविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. का गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रेलोकी. आणि तुम्हाला खरोखर आवर्जून सांगेल पहा, या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असू द्या, आपले गुरु फक्त आणि फक्त बाबा. समाधीकडे यायचं, बाबांचं दर्शन घ्यायचं आणि डोकं ठेवून अंतःकरणातली गोष्ट बाबांना मनातली मनात बोलून दाखायची. न सांगता तुम्हा कळ येते अंतर. बाबा आपोआप तुमची इच्छा पूर्ण करतील, पण अगोदर आपण करणं गरजेचं आहे. अगोदर कोणी ना कोणीतरी गुरु करावे लागतात. गुरु गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यमघाट, बडा बिकट यमघाट, घाट 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 कोण बतावे बाट. गुरुबिन कोण बतावे बाट. कोणी ना कोणीतरी गुरु करावे लागतील. आणि जेव्हा जीवनामध्ये आपण गुरु करू नक्कीच संतांची संगती होईल. मग संतांची संगती करायची का, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची असेल किंवा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. का तर येणे साधती साधने. मग संतांचे चरण धरायचे आहेत, पण ज्या संतांची चरण धरलेली आहेत त्याच संतांच्या चरणावरती संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा का संतांच्या चरणावरती विश्वास बसला की संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. मग संताची संगती करावी का, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताची संगती करावी का. ही संत महात्म्याने आम्ही सांगत नाहीत तर संताविन प्राप्ती नाही. आणि ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील हात वरती करून सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर संतांचीच संगती करावी लागेल, संताची संगती करावी लागेल. मग संताची संगती केल्याच्या नंतर भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागेल आणि आपण भगवंताचं नामस्मरण करू. पण कसं, आवडीनं का सवडीनं, आवडीनं का सवडीनं. तुम्ही कसं करता खरं खरं सांगा ना. माझी शपथ, माझी नसल घ्यायची टाळकऱ्यासहित माझी घ्या. आवडीनं करता का सवडीनं. आपण आवडीनं करता. 100तून 4-5 जणी आवडीनं करता आणि बाकीच्या सवडीनं. मग नामचिंतन करायचंय कसं, जसं संत महात्म्यांनी केलंय तसं. संत महात्म्यांनी नामस्मरण केलं पहा. का माझे संत महात्मे म्हणतात गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. तूच माझी आई, तूच माझा बाबा, तूच माझी आई, तूच माझा बाबा. मुखी नाम घेता जाय तोची पाप. तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण, तुझा मी सुद्धा
गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने ते भगवंताचं नामचिंतन आवडीनं करायचंय. तसंच आपल्या सर्वांनाही संत गुलाबबाबा महाराज यांचं सुंदर असं भजन करायचंय. म्हणून सर्वांनी एकदा हात वरती घ्यायचे. सर्वांनी सर्वांनी येऊ का चहा पिऊन मी? सरळ सरळ वा वा. टाकरखेड्याची माणसं खूप गुणी आहेत. हात वरती सरळ सरळ. बाबांना आपण स्वतःचं समर्पण करायचे. द्रौपदी मातेला माहिती आहे ना, जेव्हा दुःशासन वस्त्र हरण करत होता, अगोदर हातामध्ये साडी धरली, नंतर दातात धरली. जेव्हा हातावरती केले तेव्हा भगवान धावून आला. का? समर्पण जेव्हा केलं तेव्हा भगवंता अगदी बाबा आपल्याही संकटामध्ये धावून येतील, पण अगोदर हात वरती सरळ सरळ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. ताई जय हो. देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गुलाबबाबा गोपाला टाकरखेडावाले गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुलाबबाबा गोपाला टाकरखेडावाले गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुलाबबाबा गोपाला टाकरखेडावाले गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गुलाबबाबा गोपाला टाकरखेडावाले गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 टाळी 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 हात वरती. हात हात सर्वांनी टाळ 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 जोरात. समर्थ गुलाबबाबा महाराज की घ्या आता खाली. परमार्थाची तातडी का करायची? तर देह नाश पावणार आहे म्हणून. देह नाश पावणार आहे म्हणून काय करायचं? तर क्षणोक्षणाहाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या इहलोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शोक. लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार भोगावणे लोकीचा व्यवहार लोकीचा
सावधान 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 ऐशखान तुकाण भगवान परमात्म्याला एक विनंती करायची, देवा आम्ही जीवन जगत असताना मरताच कमी, जोपर्यंत आम्हाला तू दिसत नाही, आमच्या डोळ्यांना जोपर्यंत तू दर्शन देत नाही ना,
तोपर्यंत अजिबात आमचा प्राण घेऊन जाऊ नकोस. एक भक्त भगवंताला प्रार्थना करतो, काय राहत के मेरे राहत के मेरे नैन अब तो दरस मेरे कुंज बिहारी मनमोही बेचैन मनमोहन कान्हा विनती करो दीन रे मनमोहन कान्हा विनती करो दीन रे मनमोहन कान्हा विनती करो दीन खातो काढ 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 आयुष्य खातो काढ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत क्या बात आहे. एक सांगू, जसं सप्ताहामध्ये कीर्तन असावं 4-5 दिवस असावा, त्यापेक्षाही किती प्रसन्न वातावरण झाले. तुमच्याही लक्षात येते, तुमच्या चेहऱ्यावरून येते लक्षात. झोप आले नाही ना कोणाला? एक 10-5 मिनिट इकडं तिकडं होत असतं, त्याबद्दल तुमची माफी मागल का. कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला मणक्याचा त्रास असतो, कुणाला पाठीचा त्रास असतो, कुणाला झोपेचाही त्रास असतो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. या इहलोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग काय करा? क्षणोक्षणाची
करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. मग विचार क्षणाक्षणाला का करायचं, तर देह नाश पावणार आहे म्हणून. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाश पावणार आहे म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संतांची संगती करून परमार्थाची तातडी करायची आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक माणसाला जगद्गुरू तुकोबाराय सांगतात विचार करायचा आहे. जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये जाण्यासाठी, तर प्रत्येक व्यक्तीला एक सांगेल पहा. प्रत्येक कीर्तनकार कथाकार एक सांगत असतात की आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपण त्यांना पाहतही नाही, आणि ज्या दिवशी ते जातील ना, नंतर आपण कितीही गच्चीवरती नैवेद्य नेऊन ठेवला तरी ते तृप्त होणार नाहीत. म्हणून जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच अशी सेवा करा की ते गेल्याच्या नंतर असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही सेवा करायची राहून गेलोत. एक सांगू, भगवंताला प्रार्थना करायची कायम, देवा अखंड आम्ही तुमचं नामचिंतन करू, अखंड भजन करू. पण काय करा, आपल्याला एक भीती असते पुढचा जन्म कोणता भेटतोय. अजिबात काळजी करायची नाही. भगवंताला प्रार्थना करायची, आपल्या बाबांना गोलाबाबांना प्रार्थना करायची. कोणत्याही जन्माला घाला, नामदेव महाराज सांगतात पहा, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करीसी तरी, श्वान म्हणजे कुत्रा, श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंता आम्हाला कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंता आम्हाला झाड कर, पण कोणतं झाड, जी वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आहे ना, ते झाड आम्हाला कर. भगवंताला प्रार्थना करायची, भगवंता पाषाण करीसी तरी, पाषाण म्हणजे दगड, पाषाण करीसी तरी रंगशिळाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंता आम्हाला दगड बनव, पण कोणता, जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना, तो दगड आम्हाला कर. भगवंताला प्रार्थना करायची. उदक करीसी तरी, उदक म्हणजे पाणी, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंत आम्हाला पाणी बनव, पण तुझ्या द्वारामध्ये जे पाणी शिंपडलं जाताना सडा म्हणून ते पाणी आम्हाला कर. भगवंताला प्रार्थना करायची. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंताला पण वारंवार प्रार्थना करत राहायची, देवा कोणत्याही जन्माला घाला पण फक्त आणि फक्त तुमची सेवा करण्यासाठी तुमच्याच द्वारामध्ये, दुसरे कुठेही आम्हाला जन्म नको आहे. म्हणून अगदी माझ्या बुद्धीनुसार जशी गुरूंची कृपा झाली तसा मी नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला येण्याचा योग आला. आदरणीय हरिभक्त परायण आमचे निलेश दादा गोसावी असतील. सर्वप्रथम मी दादांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल की बाबांची सेवा करण्यासाठी मला एक काय म्हणते ते एक माझाही वाटा ठरला की असं भविष्यात म्हटलं जाईल ना की ज्योतिताईंचंही कीर्तन झालं होतं बा. ते कुठं झालं होतं काय ते नाही, पण कीर्तन झालं होतं एवढं मात्र लक्षात राहील. म्हणून त्यामध्ये सर्वच कमिटी मंडळी असतील, सर्वच कमिटी मंडळी, सर्वच अध्यक्ष, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. विशेषतः आज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना करेल. आज आपण कीर्तन रूपी घंटा भगवंताच्या द्वारामध्ये वाजवत आहोत, बाबांच्या द्वारामध्ये वाजवत आहोत. याचा अर्थ आपले जे बाबा आहेत ज्ञानेश्वर बाबाजी उमक, बाबा नक्कीच कुठेतरी भगवंताच्या चरणाजवळ असणार आहेत. म्हणून तर आपण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये इथे कीर्तन करतोय पहा. म्हणून अगदी ज्यांच्यावरचं पितृछत्र हरून एक 13 दिवस पूर्ण झालेत,
त्यांच्या 13व्याचे एक सांगेल, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन होतं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानंही कीर्तन होतं. एक सांगू, पहिलं पुण्यस्मरण करतात, दुसरं करतात, तिसरं करतात. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन होतं, 10व्याच्या निमित्तानं होतं आणि 13व्याच्या निमित्तानं होतं. पण त्यांच्याच पुण्यस्मरणाला 10व्याला 13व्याला कीर्तन होत असतं की ज्यांनी खरोखर स्वतःच्या जीवनामध्ये, त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी भगवंताची सेवा केलेली असते. म्हणून त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य या संस्थेसाठी लावलं, पूर्ण आयुष्य त्यांनी म्हणजे पणाला लावलं संस्थेसाठी, बाबांची सेवा केली. एवढंच नाही, आज बाबांचा प्राण होते, बाबांचा जीव होते. एवढंच नाही, बाबांचा जीव होता कशामुळे पुतण्या होता म्हणून नाही, विश्वास तेवढा होता का स्वतःपेक्षा जास्त ते संस्थेला महत्त्व द्यायचे, आपल्या संस्थांना महत्त्व द्यायचे, स्वतःपेक्षा जास्त संस्थांची सेवा करायची. म्हणून अगदी बाबांना जाऊन 13 दिवस पूर्ण झालेत. म्हणून नक्कीच बाबांना सद्गती प्राप्ती व्हावी. बाबांच्या चरणावरती, गुलाबाबांच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करेल. यानंतर सर्वांनी एक 5 मिनिट उठून उभे राहायचं आहे. आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांनी उठून उभे राहायचं आहे. म्हणत आहे